सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यात एक धक्कादायक घटना घडली। एका कडब्याच्या गंजीला आग लागली आणि त्यात एका महिलेचा मृत्यू झाला। नवऱ्याने आपल्या पत्नीचा खून करून तिचा मृतदेह कडब्यात जाळल्याचा संशय व्यक्त केला, पण या घटनेला धक्कादायक वळण लागलं। ही घटना संशयास्पद आहे असा आरोप करत विवाहित तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि एक वेगळीच गोष्ट समोर आली। ज्या महिलेचा मृत्यू झाला ती जिवंत असून कराडमध्ये एका व्यक्तीसोबत सापडली आहे। हा व्यक्ती तिचा प्रियकर असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पंढरपुरातील दशरथ दांडगे यांची मुलगी किरण हिचे लग्न पाटकळच्या नागेश सावत याच्या सोबत झाले होते। त्यांना आरोही नावाची 2 वर्षाची मुलगी आहे। लग्नानंतर किरण तिच्या सासरच्या लोकांसोबत राहत होती। 14 जुलै रोजी पहाटे 3:30 वाजता एक फोन आला। किरणचे चुलत सासरे दत्तात्रय सावंत यांनी किरणच्या वडिलांना फोन केला। तुमची मुलगी किरणने स्वतःला पेटून घेतली आहे, तुम्ही या असे त्यावेळी सांगण्यात आले। मात्र किरणचे कुटुंबीय पाटकळला पोहोचले, तिथे खूप गर्दी झाली होती। किरणचा नवरा नागेश सावंत तिच्या वडिलांना भेटला आणि रडू लागला। त्याने सांगितले की किरणने स्वतःला पेटून घेतले। घरासमोर कडब्याची गंजी जळाली, त्या आगीत एका महिलेचा मृतदेह सापडला होता। या घटनेमुळे गावात खळबळ उडाली। पोलिसांनी तपास सुरू केला आणि मृतदेहाचे अवशेष फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले। किरणच्या वडिलांनी सांगितले की तो मृतदेह ओळखल्या पलीकडे होता। नागेश सावंत यांनी सांगितले की मयत किरण आहे, माझ्या मुलीला कोणी मारले याची चौकशी करा अशी मागणी केली। पोलिसांनी तपास सुरू केला आणि किरण ही सातारा जिल्ह्यातील कराड इथं एका व्यक्तीसोबत सापडली। त्यामुळे मंगळवेढ्यात घरासमोर सापडलेल्या महिलेचा मृतदेहाचे अवशेष सोलापूरच्या फॉरेन्सिक लॅबकडे पाठवून देण्यात आले। पोलिसांनी सांगितले की डीएनए तपासणी आणि फॉरेन्सिक अहवालानंतरच त्या महिलेची ओळख पटू शकेल। त्यामुळे आता सगळ्यांचे लक्ष त्या अहवालाकडे लागून राहिले आहे।